गिरगाव मेट्रो स्थानक परिसरात बेस्टची बस चक्क 5 फूट खोल खड्ड्यात अडकली आहे। तातडीने प्रवाशांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। मात्र यावरून मुंबईतील रस्त्यांची अवस्था काय झाली आहे हे समोर आलेलं आहे। पाहूया। अबब, मुंबईत खड्ड्याने गिळली बस। रस्ता खचून बस 5 फूट खड्ड्यात। मुंबईच्या रस्त्यावर महाखड्डा। ही दृश्य आहेत मुंबईच्या गिरगाव मधल्या मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताची। अचानक रस्ता खचल्यानं बेस्टची बस तब्बल 5 फूट खोल खड्ड्यात अडकली। तब्बल 6 फूट लांब आणि 5 फूट खोल असा हा खड्डा। बसचं चाक खड्ड्यात अडकलं आणि बसचं चाक थेट 5 फुटांपर्यंत खोल गेलं। ही दृश्य पुन्हा एकदा पहा। ही भली मोठी बेस्टची बस कशी या खड्ड्यात अलगद बसली? जणू खड्ड्यानं ही बस गिळलीच आहे। अचानक झालेल्या अपघातामुळे बसमध्ये प्रवासीही घाबरून गेले। मात्र तातडीनं प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली। या परिसरात मेट्रो 3चं काम सुरू आहे आणि त्यातच मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे इथली जमीन कमकुवत झाल्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईकरांचं जीवन बेभरवशाचं असल्याचं म्हणत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सरकारवर निशाणा साधलाय। जी मुंबईची अवस्था आहे ही राम भरोसे बेभरोसे। जगलात तर तुमच्या नशिबानी, मेलात तरी तुमच्या नशिबानी। जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा आम्ही म्हणायचो हो येस ही आमची जबाबदारी आहे, हे बघायला पाहिजे। आता जबाबदारी घेताय कोण? MMRC असेल, MMRD असेल, सगळेच बेजबाबदार झालेले आहेत। आम्ही उद्या भेटतोय आयुक्तांना। तर मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे असं म्हणत संदीप देशपांडे यांनीही रस्त्याच्या निकृष्ट दर्जावरून टीकास्त्र डागलंय। जे काम करताना ज्या गोष्टी पाळायला पाहिजे होत्या, जे SOPs पाळायला पाहिजे होत्या, कारण कधी काय होतं रस्ता खचतो कशामुळे हे आपण मुळात समजून घेतलं पाहिजे। त्या रस्त्याच्या खाली जर एखादी पाण्याची पाईपलाईन असेल आणि ती पाईपलाईन गळत असेल आणि त्याच्यातनं पाणी सातत्याने बाहेर येत असेल तर रस्ता खचतो। हे आतापर्यंतचा इतिहास आहे। त्या दृष्टीने जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती ती घेतली आहे का? काय त्याची नेमकी कारणं आहेत हे बघायलाच आता कोण नाही, कारण प्रश्न विचारायला कोण नाही सभागृहात। त्यामुळे मनमानी पद्धतीने सगळा कारभार चाललाय। गिरगावात झालेल्या बसच्या अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी दिलंय। जर अशी घटना घडली आहे तर त्याला जबाबदार जो असेल त्याची अकाउंटेबिलिटी जबाबदारी फिक्स केली जाईल। उपनगराचा पालकमंत्री म्हणून मी या बैठका घेतल्या त्यावेळेला मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आम्ही पावसाळ्यापूर्वीची सर्व कामांची पूर्ण तयारी केली हे मला स्वतःला सांगितलं आहे। त्यानंतर सुद्धा ही घटना घडली असेल तर याची चौकशी होईल, दोषीवर कारवाई होईल। अशा परत घटना पुरत होऊ नये यासाठी दक्षता ते घेतील, पाठपुरावा आम्ही करू। दरम्यान या अपघातानंतर मुंबई मेट्रो रेल्वे प्रशासनानं प्रसिद्धीपत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलंय। गिरगावमध्ये प्रस्तावित पुनर्वसन इमारतीच्या तळघरात पाणी झिरपत असल्याचं आढळून आलंय। बांधकामाजवळ कुठेतरी पाणी गळती होत असल्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे। जमिनीचा काही भाग खचल्यानं खाली पोकळी निर्माण झाली। पालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नक्की गळती कशामुळे होती याचा शोध सुरू आहे। गळती शोधून दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत असे MSRCLनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय। पहिल्याच पावसात झालेल्या अपघातानंतर मुंबईच्या रस्त्यांची अवस्था आपल्याला पाहायला मिळते। ज्या परिसरात मेट्रोची कामं सुरू आहेत अशा सर्वच परिसरातल्या रस्त्यांचं ऑडिट होणं आता गरजेचं आहे। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।